नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्यांची पण ऑनलाईन पद्धतीने पीक पाहणी होत नाही, त्यांच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी कशी करणार आहोत या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत. तर काय करायचंय, तुमचं नेट बंद ठेवायचंय, पीक पाहणी ॲप ओपन करायचंय, पीक माहिती नोंद ह्या ऑप्शनवरती जायचंय. इथं तुमचा खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे, इथं गट क्रमांक निवडायचा आहे, इथं खाली आल्याच्या नंतर इथून हंगाम निवडून घ्यायचा आहे, इथं खरीप, इथं पिकाचा वर्ग. तुमचं एकच पीक असेल तर इथं निर्भळ पीक तुम्ही निवडायचं आहे. मिक्स असेल तर मिक्स पीक निवडायचं आहे. इथं निर्भळ पिकाचा प्रकार, इथं पीक निवडायचं आहे. इथं पिकांच्या झाडांची नावे, इथं काय करायचं आहे, आपला उडीद आहे तर आपण उडीद सिलेक्ट करणार आहोत. आणि इथं पेरणीसाठी हे क्षेत्र तुम्हाला भरून घ्यायचे. आता आपला अर्धा एकर उडीद आहे तर इथं 0.20 निवडतोय मी. इथं जलसिंचनाचे साधन निवडायचे तुम्हाला. आता आपली विहीर आहे तर विहीर निवडून घ्यायचंय. इथं जलसिंचनाच्या पद्धती, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य प्रकारे तुमचं जे सिंचन आहे ते इथं निवडून घ्यायचंय. लागवडीचा दिनांक तुम्ही इथून निवडून घ्यायचा आहे. तर 15 जूनला मी लागवड केली ती उडदाची, तर इथं ओके करतोय आणि पुढे जावरती क्लिक करायचंय. पुढे जावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं नकाशा दाखवेल जमिनीचा. इथं जमिनीचा नकाशा दाखवेल. तर 20 मीटरच्या आतमध्ये तुम्ही इथं अद्ययावत करायचं. 20 मीटरच्या आतमध्ये तुम्ही फोटो काढायचे, त्यामुळे इथं पुढे जावरती क्लिक करायचंय. पहिलं तुम्हाला फोटो घ्यायचा आहे पिकाचा फोटो पहिला असा जवळून घ्यायचा आहे आणि ओके करायचंय. आणि दुसरा फोटो तुम्हाला पिकाचा असं प्लॉटचा थोडीशी जागा बदलून घ्यायचा आहे फोटो पिकाचा. ओके करायचंय. ओके केल्याच्या नंतर राईट ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं. माहिती भरलेली बरोबर आहे का ती तपासून घ्यायची, इथं क्लिक करायचंय आणि पुढे जावरती क्लिक करायचंय. तुमची ऑफलाईन पद्धतीने माहिती साठवलेली आहे, तर तुम्ही काय करायचंय, होम पेजला यायचंय आणि सकाळी 7च्या आधी किंवा रात्री ट्राय करून बघायचंय. अपलोड ऑप्शनवरती यायचंय आणि अपलोड माहिती करायची. नक्कीच तुमची पीक पाहणी होऊन जाईल. मी स्वतः पीक पाहणी केलेली.